शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजची यशोगाथा ही पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात राहणाऱ्या IT इंजिनियर गणेश ठोरे यांची आहे। गणेश ठोरे यांनी 2 एकर ड्रॅगन फ्रूट लागवडीतून चक्क 40 लाखांचे उत्पन्न घेतलेत। त्यामुळे एक IT इंजिनियर शेतकरी म्हणून सर्वत्रच त्यांची वाहवा होते। ड्रॅगन फ्रूट लागवडीविषयी बोलताना ते सांगतात की ड्रॅगन फ्रूटला फुलधारणेपासून फळधारणेपर्यंत 40 ते 45 दिवसांचा कालावधी लागतो। पाठीमागच्या काही वर्षांमध्ये ड्रॅगन फ्रूट विषयी लोकांमध्ये जागरूकता नव्हती, परंतु आजकाल ड्रॅगन फ्रूट हे शरीरासाठी किती आवश्यक आहे हे माहीत झाल्यापासून लोकांचा याच्या मागणीकडे कल वाढलाय। यामध्ये ब्लड प्रेशर, डेंग्यू, मलेरिया तसेच स्किनसाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो। ड्रॅगन फ्रूटच्या या बागेत यांनी संपूर्ण 2 एकर क्षेत्राला फॉगर बसवलाय। याचं कारण असं की ड्रॅगन फ्रूटचा सीझन बघितला तर साधारणतः जानेवारी ते डिसेंबर असा असतो। यामध्ये कधी पाऊस पडतो तर कधी पडत नाही। त्यामुळे झाडाला जेव्हा फुलधारणा होते तेव्हा त्याला टेम्परेचर मेंटेन ठेवायची गरज असते, अन्यथा कळी गळून पडण्याची शक्यता असते। त्यामुळे टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी फॉगरची आवश्यकता आहे असं ते सांगतात। 2 एकरामध्ये साधारणतः त्यांनी 7600 झाडांची लागवड केली आहे आणि या लागवडीतलं अंतर हे 10 बाय 2 एवढं ठेवले। भेसळ डोस देताना माती परीक्षणानुसार ज्याची आवश्यकता आहे तेवढेच भेसळ डोस वापरावे। यामध्ये मोठ्या प्रमाणावर खताची भेसळ डोसाची आवश्यकता नसते। सर्वसाधारणपणे ड्रॅगन फ्रूटवर कुठल्याही मोठ्या रोगाचा अटॅक होत नाही, त्यामुळे कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करावा। झाडाला योग्य प्रमाणात मटेरियल मिळत गेलं तर एका झाडापासून 4 ते 5 किलो ड्रॅगन फ्रूट निघतात आणि फळाची योग्य वाढ झाली तर एक ड्रॅगन फ्रूट 600 ते 700 ग्रॅम एवढं भरतं। तर शेतकरी बंधूंनो, या IT इंजिनियरने पिकवलेली ड्रॅगन फ्रूटची बाग तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच आमच्या कृषी मंत्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या Instagram आणि Facebook पेजलाही फॉलो करा।